हाय फ्रेंड्स, आय एम संगीता. वेलकम टू अवर चॅनल सुभाष फूड्स. आज आपण पुण्याला आलेलो आहोत आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या गणपतीचं आज आपण दर्शन घेणार आहोत. चला तर मग. बाप्पासाठी आता आपण दुर्वा, जास्वंदीचं फूल आणि श्रीफळ घेतलेलं आहे. आता आपण दर्शनाला जाऊया. श्रीमंत दगडूशेठ हलवाई पुणे यांचे हे 132वे वर्ष होते. यांच्या महागणपतीचा इतिहास म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई व त्यांची पत्नी लक्ष्मीबाई हे उभयता प्रसिद्ध मिठाई व्यावसायिक होते. आजही पुण्यात दगडूशेठ हलवाई मिठाईवाले या नावाचे मिठाईचे दुकान आहे. 1800च्या शतकात पुण्यामध्ये प्लेगने थैमान घातले. त्यात त्यांचा एकुलता एक पुत्र दगावला. त्यानंतर एका साधूने त्यांना सांगितले की तुम्ही गणपतीचे देऊळ पुण्यात उभारा व त्याचप्रमाणे त्यांनी गणेशाचे मंदिर उभारले. त्यांच्या संपत्तीला वारस नसल्याने त्यांनी त्यांचा पुतण्या हा 9 वर्षाचा असताना दत्तक घेतला. त्याचे नाव गोविंद शेठ. आजही दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या 11 मारुती चौक या देवळाची मूर्ती दिसते ती गोविंद शेठ यांनी जुनी मूर्ती स्थापन केलेली आहे. दहा दिवसाच्या या गणेशोत्सवाचे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती म्हणजे पुण्याचा मानबिंदू. सुंदर, सुबक व भरपूर दागिन्यांनी मढलेला हा गणपती म्हणून याची ख्याती आहे. दूरदूरहून पुण्यामध्ये या गणपतीला पाहायला लोक येत असतात. तेथील डेकोरेशन डोळ्याचे पारणे फेडते. भरपूर गर्दी असूनही कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार न घडता दर्शन घडते. पोलिसांची चोख व्यवस्था, स्वयंसेवक आपापली जबाबदारी व्यवस्थित पार पाडताना दिसतात. उकडीचे मोदक, तळणीचे मोदक व खव्याचे मोदक, साखरपुटाणे यांचे बरेच स्टॉल लागलेले दिसतात. भाविक आपल्या बाप्पाला दुर्वा, फुले, नारळ अर्पण करताना कृतकृत्य होताना दिसतात. नवसाचे नारळाचे तोरण घेऊन अनेक भाविक आपला नवस फेडताना दिसतात. प्रत्येक दिवशी वेगवेगळा नैवेद्य या बाप्पाला अर्पण केला जातो. पुण्याचा श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचा गणपतीचं दर्शन आपण मस्तपैकी घेतलेलं आहे. अगदी मनोभावे आपल्याला दर्शन मिळालेलं आहे आणि आपण जी फुलं आणि श्रीफळ आता आपण अर्पण केलेलं आहे आणि तुम्ही पण ह्या दर्शनाला नक्की या.
आजचा दुसराच दिवस आहे. आणखीन 8 दिवस इथे हा सोहळा चालणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवायचे. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओजला लाईक, शेअर, कमेंट आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा. थँक्यू.